नमस्कार, ए टू झेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग योजना याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। या योजनेतनं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे, म्हणजेच हिला अर्थसहाय्य योजना असे देखील म्हणतात। तर महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत। तर ही योजना सुरू झालेली आहे। तर या योजनेसंदर्भात आपण माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्र शासनाद्वारे ही अभिनव योजना सुरू करण्यात आलेली आहे। राज्यातील जे दिव्यांग नागरिक आहेत त्यांना अर्थसहाय्य करणे हा या योजनेमागील हेतू आहे। या आनंद दिघे दिव्यांग योजना अंतर्गत दिव्यांग नागरिकांना महिन्याला 3000 रुपये एवढी राशी अर्थसहाय्य स्वरूपात सरकार देणार आहे। 3000 रुपये मिळणार आहेत। 2024 पासून ते 2029 या 5 वर्षाकरिता ही आर्थिक मदत केली जाणार आहे। म्हणजे ही योजना 2024 ते 2029 पर्यंत अशा 5 वर्षासाठी चालणार आहे। आणि जे उमेदवार या योजनेसाठी पात्र असतील त्यांनाच मदत केली जाणार आहे। म्हणजे दिव्यांग उमेदवारांना जेवढे पात्र होतील तेवढ्यांनाच मदत केली जाणार आहे। आता मदत कशी केली जाणार, तर अपंगत्व 40% अपंग जर असेल तर महिन्याला 1000 रुपये लाभ मिळणार आहे। आणि हप्ता हा 6 महिन्यानंतर 6000 रुपये। आणि अपंग जर 80% असेल तर महिन्याला 3000 रुपये आणि 6 महिन्यानंतर 18000 रुपये अशी मदत केली जाणार आहे। आता आपण या योजनेसाठीची पात्रता पाहूया। तर अर्जदार उमेदवार हा मुंबई महानगर हद्दीत राहणारा असावा। अर्जदाराकडे दिव्यांग प्रमाणपत्र असावे, पिवळे किंवा निळे वैश्विक ओळखपत्र। उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष असावे। उमेदवाराच्या कुटुंबाकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असावे। अर्जदाराची राष्ट्रीयकृत बँकमध्ये खाते असावे। आता यासाठीची आवश्यक कागदपत्रे: अर्जदाराचे आधार कार्ड, मतदान कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, रेशन कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, स्वयं घोषणापत्र। आता या योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा त्या संदर्भात माहिती पाहूया। आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेसाठी अर्जदार उमेदवारांना ऑफलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे। ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही। फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरून द्यायची आहे। सोबतच वर सांगितलेली जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती सर्व जोडायची आहेत। कागदपत्र जोडल्यानंतर तुम्हाला अधिकृत पत्त्यावरती आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेचा फॉर्म पोस्टाने किंवा स्वतः सादर करायचा आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना सुरू झाली आहे। मुंबईमधील नागरिकांना या योजनेसाठी मुंबई महानगरपालिकेकडे त्यांचा फॉर्म सादर करायचा आहे। तर हा फॉर्म जो आहे तो मुंबई महानगरपालिकेमध्येच मिळणार आहे, तिथनं घ्यायचा आहे आणि त्यांना तो पोच करायचा आहे। मग तो तुम्ही पोस्टाने पाठवू शकता किंवा स्वतः सादर करता येणार आहे। तर ही योजना सुरू झालेली आहे। ज्यांना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा। तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्ममध्ये जोडा आणि फॉर्म लवकरात लवकर सबमिट करा। माहिती आवडल्यास लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।